नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका, बाबाजी महाराज पंडित, भाग 76. भाग 76. आतापर्यंत मागच्या भागात आपण असे पाहिले आहे की हा संसार क्षणिक असूनही याच्या अविनाशीपणाची ख्याती उगीच झाली आहे. याचा अविनाशीपणा आतून अगदीच तकलादू आहे. समुद्राचा एक भाग वाफेच्या रूपाने उपसला जातो आणि दुसरा भाग नद्यांनी भरला जातो. त्यामुळे तो कमी होतो की जास्त होतो कळत नाही, किंवा कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही, याचा काहीच निर्णय आपल्याला घेता येत नाही. या संसार वृक्षाचे उत्पत्ती नाश इतक्या वेगाने होतात की याचे क्षणिकत्व लक्षातच येत नाही. त्यामुळे याला उगीच अवय असे म्हटले जाते. रथाचे चाक प्रचंड वेगाने जर फिरत असेल तर ते रुतल्यासारखे आहे असे वाटते, किंवा आषाढातील ढग केव्हा येतात आणि केव्हा जातात, पण आकाश ढगांनी पहिल्यासारखेच भरलेले नित्य असे वाटते आणि हा भ्रम होतो. वाहणारे पाणी पुढे पुढे जाते न जाते तोच मागचे दुसरे पाणी त्याच्यात मिळतच राहते. त्यांचा सांधा आपल्याला कळतच नाही. त्यामुळे असे वाटते की हे अविरत गतीने अविनाशीपणे वाहत आहे. त्यामुळे जगाच्या बाजूने जग हे असतच आहे, पण अज्ञानी लोकांकडून ते केवळ सत मानल्या जाते, खरे मानल्या जाते. डोळ्याची उघडझाप होईपर्यंत समुद्रावर अनेक नवतरंग नवलाटा येतात आणि लगेच जातात, पण ते सर्व आपण नित्य खरे समजतो. नवीन लाटा आणि जुन्या लाटा यांचा सांधा कळत नाही. भवरा वेगाने फिरतो व जमिनीवर स्थिर अचल उभा राहतो, पण वस्तुतः तसा तो नसतो. अतिशय वेग त्याच्या स्थिर असलेल्या भ्रमाला कारण असते. पेटलेला टेंबा अंधारात वेगाने फिरवला तर चक्राकार दिसतो. तसा हा संसार अतिशय वेगाने उत्पन्न होत आहे आणि त्याच वेगाने नाश पावत आहे. त्याचा सांधा कळत नाही, म्हणून हा अविनाशी असा वाटतो. या सर्व ओव्यामधून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जगताविषयी दृष्टी सृष्टी वाद स्वीकारला आहे. यालाच अजातवादही म्हणतात. म्हणजे हे जग निर्माणच झाले नाही. जोपर्यंत आपण पदार्थाची कल्पना करतो तोपर्यंतच पदार्थ असतो, आणि पदार्थ विसरला गेला की तो नाश पावतो. कल्पना करता आली नाही तर तो नसतोच. यावत दृष्टी तावत सृष्टी असा दृष्टीसृष्टीवादाचा सिद्धांत आहे. कल्पना क्षणोक्षणी बदलतात व पूर्वकल्पना विसरल्या जातात. नवनवीन कल्पना येत राहतात. सांधा कळत नाही, म्हणून जग सतत आहे असे वाटते, सत आहे असे वाटते, पण वस्तुतः ते झालेलेच नाही. तो केवळ आपल्याच कल्पनेचा खेळ आहे. तात्पर्य, सर्व सृष्टी केवळ आपणच कल्पनेने एकदम स्वप्नाप्रमाणे निर्माण करतो, आणि कल्पना केली नाही तर ती निर्माणच होत नाही, आणि उरली सुरली निर्माण झाली असली तर ती लय पावते. सृष्टीच्या उत्पत्तीचा आणि लयाचा हा क्रम फक्त मंद किंवा मध्यम अधिकारासाठी सांगितला जात असून, सृष्टीची उत्पत्ती लय स्वप्नाप्रमाणे युगपत म्हणजे एकाच वेळी होतात असे श्रेष्ठ अधिकाऱ्यांसाठी
सांगितले गेले आहे असे वेदांत मानतो. आता पुढे तर ज्याप्रमाणे गारुडी दोरीचा साप दाखवून लोकांना भुलवितो, तसाच अज्ञानी पुरुषाला संसार हा खराच वाटतो. ज्याप्रमाणे आकाशात ढगामुळे काळसरपणा दिसतो त्याप्रमाणे पण ते दिसणे एका क्षणात होते आणि एका क्षणात जाते. स्वप्नाप्रमाणे प्रपंचाचा भास क्षणिक असतो. माकड पाण्यात क्षणभरही स्थिर राहत नाही, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष आहे असा नुसता वाटतो, पण विचाराने धरू जाता तो सापडत नाही. तरंगाचे उठणे आणि मावळणे, विजेचे चमकणे आणि लोपणे हे देखील याच्या क्षणिक पुढे काहीच नाही. इतका हा क्षणिक आहे. ग्रीष्म ऋतूच्या अंती सुटणारा वारा नक्की समोरून येतो की मागून येतो हे समजतच नाही. तशी या संसाराची स्थिती आहे. याप्रमाणे ज्या संसार वृक्षाला उत्पत्ती व नाश नाहीत, रूप नाही, नाम नाही, रंग नाही, त्याला उपटून टाकण्याची खटपट तरी का करावी आणि कशी करावी? अर्जुना, मुळीच नसलेला हा संसार वृक्ष केवळ अज्ञान भ्रमाने बलवान झाला आहे. म्हणून तो आत्मज्ञानरूपी खड्गाने कापून काढ. एका आत्मज्ञाना वाचून जर अज्ञानाने या संसारास सत्य समजून आणि आत्मस्वरूपाला विसरून जे काही तू अहंकारपूर्वक प्रयत्न करशील, त्यामुळे हा संसार कायमच राहील, पुष्ट होत राहील, बलवान होत राहील. म्हणून अर्जुना, यथार्थ ज्ञानाने या संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच तोडून टाक. नाहीतर ज्याप्रमाणे दोरीवर भासलेल्या सर्पाला मारण्याकरता लाठ्या काठ्या गोळत करत बसशील आणि व्यर्थ शीण पावशील, किंवा भासलेल्या मृगजळातून पार करण्याकरता होडी तयार करू लागशील आणि दुसरी कुठली होडी पाहू लागशील, पण होडी न मिळाली तर लाकडे आणण्याकरता जंगलात जाऊन खरोखरच्या ओढ्यात मात्र तू त्या प्रयत्नात बुडशील. त्याप्रमाणे अस्तित्वात नसलेल्या या संसार वृक्षाचा नाश करण्याच्या उपायाचे श्रम करणारा हा निश्चित आत्मस्वरूप विसरलेला असतो आणि त्याच्या शरीरात शिरलेला संसार वृक्ष नष्ट करणाराच या प्रयत्नाचा वारा शेवटी दुःख, उद्वेग आणि कोप यात परिणित होतो. म्हणून स्वप्नात लागलेल्या शस्त्राच्या घावाला केवळ जागे होणे हेच एक औषध आहे. म्हणून स्वप्नात लागलेल्या शस्त्राच्या घावाला केवळ जागे होणे हेच एक औषध आहे. त्याप्रमाणे अज्ञान मूळ असलेल्या संसार वृक्षाला कापून नष्ट करण्याचे एकमेव उत्तम शस्त्र म्हणजे आत्मज्ञान होय. पण हे अज्ञान खड्ग हाती सहजासहजी पेलता येत नाही. त्यामुळे ते प्रथम पेलता आले पाहिजे. म्हणून स्वप्नाचे गावा धाया औषध चेची धनंजरा, देवी अज्ञान मुळा यया ज्ञानचे खड्ग. बुद्धीला वैराग्याचे कधीच क्षीण न होणारे अखंड बळ मिळायला हवे. प्राप्त झालेले वैराग्य इतके तीव्र असावे की त्यामुळे चित्ताला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ आत्ताच ओकून गेलेल्या कुत्र्याच्या ओकारीप्रमाणे वाटून चित्त निःशेष झाले पाहिजे. बुद्धीला वैराग्याचे कधीच क्षीण न होणारे अखंड बळ मिळायला हवे. प्राप्त झालेले वैराग्य इतके तीव्र असावे की त्यामुळे चित्ताला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सुद्धा हे चारही पुरुषार्थ आत्ताच ओकून गेलेल्या कुत्र्याच्या ओकारीप्रमाणे किळसवाणे वाटून चित्त निःशेष झाले पाहिजे.
उठलेनी वैराग्य जेणे, हा त्रिवर्ग ऐसे नि सांडणे, जैसे वमुनिया सुणे आताची गेले. सुणे म्हणजे कुत्रे. इहलोक परलोकातील सर्व भोगांचा वीट आणणारे वैराग्याचे उत्तम बळ पाहिजे. मग स्थूळ सूक्ष्म कारण या तिन्ही देहाचे कवच एकदम टाकून मी प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहे अशी दृढ बुद्धी धारण करावी. मी ब्रह्म आहे ह्या एकाच बोधाला तीक्ष्ण करण्याकरता तसा पूर्ण निश्चय होईपर्यंत निर्दोष आत्म अनात्म विवेकरूपी सहाण्यावर हे ज्ञान खड्ग सतत सतत घासून धारदार करावे. बोधाचा निश्चय किती दृढ झाला आहे याची अधूनमधून परीक्षा पहावी व निरंतर या बोधाला साधक होईल असेच मनन करावे. कुठल्याही शंका राहू देऊ नये. नंतर निधिध्यासनाचा अभ्यास करून ज्ञान खड्ग आणि आपण एकच व्हावे. नंतर निधिध्यासनाचा अभ्यास करून ज्ञान खड्ग व आपण एकच व्हावे. म्हणजे ज्ञान खड्गाचा घाव घालण्याकरता आपणहून काही दुसरे एक शिल्लक राहू नये. म्हणजे ज्ञान खड्गाचा घाव घालण्याकरता आपणहून काही दुसरे शिल्लकच राहू नये. म्हणजे निधिध्यासनाने अहम ब्रह्मास्मी हा बोधाचा प्रभाव कधीच खंडित होऊ देऊ नये. म्हणजे भ्रांत प्रपंच वृक्षाचा अत्यंत अभाव होतो. म्हणजे प्रपंच मुळीच न भासता त्या ठिकाणी त्रिगुणात्मक पण मायारहित साकार एकसंग अफूट नामरूपात्मक सगुण प्रत्यय येतो. अद्वैत बुद्धीने तीक्ष्ण झालेले आत्मज्ञान रूपी खड्ग किंवा शस्त्र संसार वृक्षाला कुठेच उरू देत नाही. सर्व विश्वची ब्रह्म केले अशी अनुभूती येते. कारण ब्रह्म मुळात अफूट अद्वैत आहे म्हणून त्यापासून वेगळे काही निर्माणच होत नाही, झाले नाही आणि होणार पण नाही. फक्त निर्माण झाल्याचा भ्रम होतो व तो भ्रमच प्रपंच वृक्षाचा आधार आहे. वस्तुतः प्रपंच वृक्षाला अस्तित्वच नाही. जग या रूपाने एक परब्रह्मच स्फुरत आहे असा भाव. जग या रूपाने एक परब्रह्मच स्फुरत आहे असा भाव हे आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रमेयनी वाडे नेदिल उरो कवणाकडे भववृक्षाशी. शरद ऋतूच्या वाऱ्यामुळे आकाशातील अभ्रांचा केरकचरा नाहीसा होतो. शरद ऋतूच्या वाऱ्यामुळे आकाशातील अभ्रांचा केरकचरा नाहीसा होतो. किंवा सूर्य उगवला की अंधार गिळला जातो. जाग येतात स्वप्न विरते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचा बोध होताच संसार वृक्षाचा, जो वृक्ष पहिलेही नव्हता, आताही नाही, पुढेही नसणार नाही, असा त्याचा भ्रम कायमचा जातो. चांदण्यात जसे मृगजळ दिसत नाही, त्यामुळे आत्मानुभवाच्या अखंड वृत्ती प्रवाहात संसार वृक्षाची मुळीच प्रचिती येत नाही. म्हणून अर्जुना, आत्मज्ञान रूपी खड्गाने वर मुळे असलेल्या संसार वृक्षाला तोडून टाक. मग हे असे आहे असे दाखवता येईल. असे दृष्टकोटीत काही शिल्लक राहत नाही. मग हे असे असे आहे असे दाखवता येईल. असे दृश्यकोटीत काहीच शिल्लक राहत नाही. सर्व काही मीपणा वाचूनच प्रसिद्धीला येते. म्हणजे ज्याला मीपणा थोडाही सहन होत नाही, असे आपले स्वरूप आपणच नित्य पाहतो. तात्पर्य: आत्मस्वरूप अहंता ममता इदंता दृष्टत्व दृश्य दर्शन आणि दृश्यते इत्यादी सर्वांना प्रकाशित करणारे असे केवळ केवळ ज्ञान मात्र आहे. तेच आपले मूळ स्वरूप आहे. अशी वृत्ती सदैव आत्माकार राहिली पाहिजे. आरशात एकच मुख दोन ठिकाणी असल्याचा भास होतो, तसे आत्मस्वरूपाला पाहता कामा नये. तसे आत्मस्वरूपाला पाहता कामा नये. अर्जुना, विहीर खणण्यापूर्वी
पाणी हे बुडात साठवलेले असते, पण त्याचा बोध होत नाही. तसे आत्म अनात्म विवेकापूर्वी ही आत्मस्वरूप नित्य विद्यमानच होते आणि असते आणि राहते. सरोवरातील पाणी आटले की त्यात पडलेले प्रतिबिंब बिंबाचे ठिकाणी म्हणजे मूळ स्वरूपात लय पावते, किंवा घट फुटला की त्या घटातील मूळचे आकाश महदाकाशाशी जे मूळचे अभिन्नच असते, ते आकाश महदाकाशाशी एकदम एकरूप होऊन जाते, किंबहुना ते एकरूपच असते. अर्जुना, लाकडाचे जळणे संपले की अग्नी परत आपल्या मूळच्या अव्यक्त दशेत जातो. अर्जुना, लाकडाचे जळणे संपले की अग्नी परत आपल्या मूळच्या अव्यक्त दशेत जातो. त्याप्रमाणे जेव्हा आपणच आपल्याला पाहतो, तेव्हा आपणच आपल्या मूळ स्थितीला येतो. नाना ईधनांश सरलेया वन्नी, परते जेवी आपणया, तैसे आपोआप धनंजया. न्याहाळणे जे, जिव्हेनेच आपली चव पाहावी, डोळ्यानेच आपले बुबुळ पाहावे, तसे हे नवल घडते. तसे हे आपणच आपल्याला पाहण्यासारखे आहे. प्रकाशाने प्रकाशास आलिंगन द्यावे, आकाशाने आकाशावर मनसोक्त लोळावे, किंवा पाण्याच्या पिशवीतच पाणी भरावे, तसे हे नवल आहे. का प्रवेशी प्रभा मिळे, गगन गगनावरी लोळे, नाना पाणी भरले खोळे पाणीयाचिये. अद्वैत दृष्टीने आपले जे आपल्यालाच पाहणे असते, तेच खरोखर पाहणे असते. हे आत्मस्वरूप पहिल्या वाचून पाहायचे आहे. हे आत्मस्वरूप पहिल्या वाचून पाहायचे आहे. काही न जाणताच जाणायचे आहे. अशा स्ववेद्य आत्मस्वरूपाला आद्य पुरुष असे म्हणतात. अहंता, इदंता इत्यादी सर्व नामरूपाला प्रकाशित करणारे आत्मस्वरूप दृश्य नामरूपाहून निराळे करीत पाहणे म्हणजे उरलेल्या केवळ सत्तेशी एकरूप होऊन राहणे होय. यालाच आत्माकार वृत्ती करणे म्हणतात. हाच निर्गुण आत्मस्वरूपाचा प्रत्यय होय. असो, या आद्य पुरुषाला श्रुती पण शाब्दिक जंजाळात पकडू शकत नाही. जिव्हा नुसत्याच चळवळत राहतात. काही खुणांचा आधार घेऊन काही बोध करता येतो, इतकेच काय ते. अशा या योग व ज्ञान या मार्गाला लागलेले मुमुक्षु वैराग्य संपन्न होऊन आपल्या अहंत इत्यादी सर्व वृत्तींना विराम पावून आपल्या मूळ ब्रह्मपदाची सनद मिळवतात. दुर्दैवी पुरुषाची आशा जशी निष्फळ असते, तशी विश्व परंपरेची वाढ व्यर्थच म्हणावी लागते. केवळ आत्मवस्तूच्या ज्ञानामुळे एवढ्या मोठ्या व्यर्थ जगाला जाणणे आले आहे, आणि त्यामुळे व्यर्थ असलेले मी तू पण सुद्धा मागे लागले आहे. अर्जुना, ज्याप्रमाणे हिवच हिव कुडकुडू लागते, ज्याप्रमाणे हिवानेच हिव कुडकुडू लागते, तसे या मूळ वस्तूचे आपणच आपल्याला पाहणे असते, किंवा एखादे कमलपुष्प किंवा चंद्रबिंब आपल्याच सौंदर्यात मग्न राहून आतल्या आत आनंदी राहते. तशी ही आद्य वस्तू आपली आपल्यालाच जाणून आहे. त्याप्रमाणे ही वस्तूच आपले मूळचे पहिले स्वरूप होय असे जाणावे. महाप्रलयातील पाणी जसे सर्वत्र भरलेले असते, तसे ज्ञानी पुरुष ज्या ज्या स्वरूपाला भेटतात, ते आपणच होऊन जातात. सर्वत्र ऐक्य भावना असल्यामुळे त्यांना एक आत्मतत्वच दिसते. वर्षा ऋतूचे शेवटी आकाशातील मेघ आकाशाचा त्याग करून निघून गेले की आकाश मोकळे मोकळे होते. तसा त्यांच्या मनातून मानमोह निशेष गेलेले असतात. दरिद्री सोयऱ्याला जसे त्याचे निष्ठुर सगळे संबंधी दूर ठेवतात, तसे ज्ञानी विकाराला
आपल्या जवळ येऊच देत नाही. ज्याप्रमाणे फळलेले केळीचे झाड जेव्हा उन्मळून पडते, त्याप्रमाणे प्रबळ आत्मप्राप्तीमुळे ज्याची कर्म प्रवृत्ती क्रमाक्रमाने उन्मळून पडलेली आहे, क्षीण होत जाणारी आहे. फळली केळे उन्मळे, तैसी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिये ढाळे ढाळे गळती आहे. वृक्षाला आग लागली की त्यावरील पक्षी सैरावैरा तिथून पळून जातात. त्याप्रमाणे संपूर्ण विकल्प या ज्ञानी माणसापासून दूर 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 जातात. आगी लागलिया रुखी, आगी लागलिया रुखी, देखोनी स्वैरा पळती पक्षी, देखोनी स्वैरा पळती पक्षी, तैसे सांडिले अशेखी विकल्पी जे. अर्जुना, संपूर्ण गुणदोष रूपी अंकुर याच द्वैत बुद्धीतील भूमीत उगवतात, पण त्याला या द्वैत बुद्धीची साधी वार्ताही नाही. ज्ञानाची बुद्धी, ज्ञानी माणसाची बुद्धी अखंड अद्वैत परब्रह्म रूपच होऊन राहते. ज्ञानाची बुद्धी अखंड अद्वैत परब्रह्म होऊनच राहते, म्हणजे तिचा भंग न होता इंद्रिय मात्र पूर्वीच्याच अभ्यासाप्रमाणे वागतात. ब्रह्मदृष्टी आहे म्हणून काही तो शेण आणि अन्न एकत्र समजत नाही. सूर्योदय झाला की रात्र आपोआप जाते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाने अविद्येचा नाश झाला की त्याची देह अहंताही नाश पावते. सूर्योदया सरिसी, रात्री पळोनी जाय अपैसी, गेली देह अहंता तैसी अविद्या सवे. ज्ञानी माणसाचा अहम मी ब्रह्म आहे या आत्मकार वृत्तीशी स्थिर झाल्यामुळे तो देहाच्या वेगळा आपोआपच होतो. परिसाला लोखंडाचे संकट वाटत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाला जगाचे काहीच वाटत नाही. देहाच्या ठिकाणचे सुखदुःखाचे भाव हे फक्त देहाचेच आहेत, माझ्याशी त्याचा काही एक संबंध नाही असा त्याचा दृढ निश्चय असतो. स्वप्नातील राज्यप्राप्ती किंवा देहांत शासन स्वप्नापुरतेच मर्यादित असते. जागे झाल्यावर ते शोकाला किंवा हर्षाला कारण होत नाही. गरुड जसा सापाकडून कधीच धरला जात नाही, तसा कोणत्याच पापपुण्याच्या कर्माने उत्पन्न झालेली सुखदुःखे ज्ञानी माणसाला त्याच्या आत्मप्रत्ययापासून विचलित करत नाहीत. स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकाशी कारण. स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकाशी कारण. अशा प्रकारे ज्ञानी पुरुष आत्म्याहून निराळे असणारे जड वर्गरूपी पाणी टाकून आत्मरूपी दुग्धाचे प्राशन करणारे विचारवंत राजहंस असतात. अशा प्रकारे ज्ञानी पुरुष आत्म्याहून निराळे असणारे जड वर्गरूपी पाणी टाकून आत्मरूपी दुधाचे ग्रहण करणारे प्राशन करणारे असे विचारवंत राजहंस असतात. आणि अनात्म वर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर, चरताती जे सुविचार राजहंस. ज्याप्रमाणे सूर्य आपण शोषलेल्या पाण्याचा वर्षाव करून पुन्हा आपल्या किरणांनी सर्व पाणी शोषून आपल्या बिंबाच्या ठिकाणी आणतो, त्याप्रमाणे अज्ञान भ्रांतीमुळे पृथक पृथक अनंत प्रकारांनी विखुरलेली आत्मवस्तू ज्ञानी पुरुष ज्ञान दृष्टीने अखंड अशी एकरूपच पाहतात. गंगेचा ओघ समुद्रास मिळून समुद्र रूपच होतो, त्याप्रमाणे एका आत्म्याच्याच निर्धारात ज्ञानी माणसाचा विवेक हा कृतार्थ होतो, सफल होतो, धन्य होतो. सर्वत्र पसरलेले आकाश जसे एकीकडून दुसरीकडे कधीच जात नाही किंवा दुसरीकडून एकीकडे कधीच येत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष मीच सर्व आहे
या भावनेत असल्यामुळे त्याला कशाचीही इच्छा होत नाही, कशाचाही उबग येत नाही. अग्नीच्या डोंगरावर कोणताही अंकुर उत्पन्न होऊ शकत नाही, त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात कोणत्याही विकाराचा अंकुर उत्पन्न होत नाही. क्षीर समुद्रातून अमृत मंथन संपताच मंदार पर्वत काढून घेतला, तेव्हा समुद्र अगदी शांत झाला व त्यात मग कोणतीच उर्मी उरली नाही. तसे ज्ञानी माणसाचे चित्त शांत झालेले असते. 16 कळांनी पूर्ण झालेला चंद्र कोणत्याही अंगाने अपूर्ण नसतो, त्याप्रमाणे अंगी पूर्ण समाधान असल्यामुळे ज्ञानी पुरुषाला कशाचीच अपेक्षा नसते. किती बोलायचे, सुटलेल्या वायूला धुळीचा कण अडवू शकत नाही, तसे कोणताही विषय ज्ञानी माणसाचे चित्त कलुषित करू शकत नाही. सोनेच सोन्यात मिसळावे तसे ते अव्यय परब्रह्माशी एकरूप झालेले असतात. हे परब्रह्म म्हणजे अविनाशी तत्व होय. हे डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाही. जाणणे स्वरूप असल्यामुळे जाणण्याचा पण विषय नाही. जाणणे स्वरूप असल्यामुळे जाणण्याचाही विषय नाही, हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. जाणणे स्वरूपच असल्यामुळे जाणण्याचा पण विषय नाही. सर्वव्यापी असल्यामुळे बोटांनी विविक्षित ठिकाणी निर्देश करून दाखवल्या जाऊ शकत नाही. मर्यादित वस्तूच प्रत्यक्ष इत्यादी प्रमाणाने जाणली जाते आणि बोटांनी दाखविल्या पण जाते. ब्रह्म अमर्याद असल्यामुळे व प्रमाणाच्या आधीच महत्वाचे आहे. प्रमाणाच्या आधीच स्वयंसिद्ध व सूक्ष्म असल्यामुळे ते प्रमाणाने कोणत्याही प्रमाणाने जाणले जाऊ शकत नाही. तर मग बोटांनी दाखविलेले दूरच. नमस्कार.